धन्यवाद सोमनाथ खाडे सर. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. माननीय श्री श्रेयस दादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव अर्थात दादासाहेब खाडे स्मृती चषक 20-25 या क्रीडा स्पर्धेचा महासंग्राम हाय व्होल्टेज सामना आपण या अगोदर पाहिला. क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची ते आपल्याला आता पाहायला मिळालं. एका धावेने पराभव, न विसरणारा पराभव खास करून शेरे संघाला सोसावा लागला. मॅच मैदानाच्या आतमध्ये कळंबे त्यांच्या विपक्ष साडगाव. टॉस जिंकला कळंबेने. गोलंदाजी करण्याचा निर्णय साईल आलाय. ज्या साईलची इकॉनॉमी आज जर आपण पाहिली तर ती फक्त 4चे. पहिल्या सामन्यात 5 धावांचं षटक, दुसऱ्या सामन्यात काय किती ओव्हर मॅच आहे? 4च षटकांचा सामना. गोलंदाज साहिल, गोलंदाजी ट्रॅकवर तयार. जगदीश, पहिलाच बॉल अप्रतिम जो मात्र राहिलाय. कळंबे संघ या संघाकडे गोलंदाजी भरपूर चांगली आहे. ज्या प्रकारची ते गोलंदाजी सध्याच्या घडीला करतायत. चांगला चेंडू, चेंडू डॉट. धनंजय ऑन स्ट्राइक. सध्याच्या घडीला आपण पाहतात नॉन स्ट्रायकर इनवर जगदीश आहे, तर गोलंदाजी मार्कवर साहिल यांना आपण पाहतायत. डावखुराताचे गोलंदाज. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू सीमा पार येतोय. जबरदस्त टोला षटकार. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू साहिलचा अप्रतिम राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना जो पाहायला मिळतो. धापलकाचा विचार केला. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 6. 2 चेंडू डॉट अतळले. 2 अप्रतिम चेंडू, एक षटकार आला. आणि मळेगाव मध्ये आता जल्लोषला सुरुवात झाली. खास करून ज्या प्रकारचा सामना त्या खेळाडूने जिंकला. हाडलक आपण देऊ खास करून शेरेला. ज्या प्रकारची फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. एकतर्फी झुंज सातत्यानं देणारा खेळाडू शुभम ठाणगे. बाद झाल्यानंतर 3 बॉल 3च्या मॅच मध्ये एका धावेने त्यांना निसटता पराभव जो मात्र स्वीकारावा लागला. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये नियम आहे. तुम्हाला ही कंपल्सरी ठेवावीच लागेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू पॅटची एज. साईला मिळते सफलता. पहिला धक्का साडगावला. मध्ये विश्वास दाखल होतील. साडगावचा अजून एक स्टार खेळाडू. कित्येक दिवस चांगलं क्रिकेट खेळलंय. कित्येक दिवस चांगलं समालोचन ज्यांनी केलेलं आहे ते विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. थोडंसं फास्ट केलं. रणनीती साहिल या ओव्हर मध्ये विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या आहे त्या 7. गोलंदाज तयार होतील. साहिल त्यांच्या स्पेल मधला अंतिम बॉल. ओ चांगला चेंडू राहिलाय. एक षटकार आल्यानंतर फक्त 7 धावा खर्च केल्या साहिलने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. साडगाव टीम धावफलकावर धावसंख्या 7. संधी देऊयात आपण डीजे मयूरला.
मोठा आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं. इथे टाकलेला हा चेंडू टॉपेज लागलाय, एक सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुसाट वेगात चेंडू सीमा पार येतोय, हात चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या वाढेल. सध्याच्या घडीला आपण पाहतायत जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. खास करून आपण स्कोररचं देखील विशेष कौतुक करू, कारण समालोचक 1-2 बॉल इकडे तिकडे जाऊ शकतो, परंतु स्कोररला भरपूर लक्ष देणं फार गरजेचं असतं. ती भूमिका सध्याच्या घडीला निभावतात आमचे स्कोरर. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. इथे चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. आणि श्रेयस दादाने त्यांच्या संपूर्ण टीमने जे काय काम वाटून दिलं ते खूप चांगल्या दर्जाचं प्रत्येक जणच करतो. संघाची धावसंख्या 13, 13 रन ऑन द बोर्ड. ओमकारच्या या षटकात पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर चौकार, तिसऱ्या बॉलवर एक सिंगल पाहायला मिळाली. रमेश स्पोर्ट साटगाव हा संघ पाहतोय आपण. स्ट्रायकर इनवर विश्वास आहे या खेळाडूवर संघाचा. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. हेमंत तावडे सर आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. कित्येक वर्ष या शहापूर टेनिस क्रिकेटमध्ये ते अंपायरिंग करतात, निर्विवाद, कुणाच्याही फेवर मध्ये नाही, आणि हे सातत्याने पाहिजे. हो, इथे टाकलेला हा चेंडू, एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल. ओमकारची चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 4 षटक आहेत, तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे. खास करून साहिल, ओमकार यांची गोलंदाजी पाहिल्यानंतर 2 षटकांमध्ये थोडीशी शांतता साटगावने ठेवलेली आहे. शेवटच्या 2 गोलंदाजांवर अटॅक करायचा आहे, परंतु ते एवढंही सोपं नाही आहे, कारण ते देखील गोलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जय आंबे कळंबे संघाने वर्चस्व राखलंय. ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी. ओमकार समोर सलामीवीर आहेत जगदीश. बिग हिट, राजेशाही टोला, टक असा आवाज आणि चेंडू सीमा पार. जगदीश चव्हाण षटकार. ब्युटिफुल बॅटिंग. धावफलकावर धावसंख्या 27. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाचा विचार केला जिथे डाव होत्या 8, दुसऱ्या षटकात आल्यात 19. आता तिसऱ्या षटकात कुणाच्या हातामध्ये दिला जाईल बॉल. ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जगदीश करतोय, विश्वासला इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल घेत जास्तीत जास्त स्ट्राईक जगदीशकडे देणं गरजेचं आहे. तो सध्या चांगल्या टच मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या पाठमधून आलेत. साटगावची ताकद राहिली आहे, खास करून जगदीश ज्याने भरपूर चांगली फलंदाजी केली आहे. मैदानाच्या आत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांची तो मन जिंकतोय. युटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या मानाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये, या मानाच्या करंडकामध्ये. गोलंदाज तयार आहेत. अंकित मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल पाठपुटला गेले. सेन्सिबल क्रिकेट यासाठी विश्वास ओळखला जातो. लगेचच त्याने स्ट्रायकर इनवर जगदीशला आणलं. त्याची भूमिका ही ठाम आहे की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जगदीश आहे त्याला आक्रमण करून द्यायचं आहे. ज्यावेळेस जगदीश बाद होईल त्यावेळेस विश्वासच्या खांद्यावर जिम्मेदारी वाढेल आणि तिथे त्याला आक्रमण करावं लागेल. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. 28. स्ट्रायकर इनवर फलंदाज जगदीश. लगातार तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय का ते पाहायचं आहे.
गोलंदाज अंकित तयार. अंकितचा बॉल बॅक टू बॉलर, फटका दमदार, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ फक्त बनतील दर्शक. मैदानाच्या जगदीश नावाचं वादळ अक्षरशः गोंगावतंय. 4 रन. ब्युटिफुल बॅटिंग बाय जगदीश. काय स्ट्रोक सजवतोय. शेवटचे 3 चेंडूंचा विचार केला जे जगदीशने खेळलेत, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 32. जो जिंकेल तो मळेगाव या संघाबरोबर शेवटची मॅच खेळेल. इथे टाकलेला चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील. मला वाटतं या स्पर्धेमध्ये लेग बिफोर नाहीये, त्याच कारणास्तव पंचांनी नकार दिला. लेग बायचा इशारा आला हेमंत तावडे सरांचा. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 33 धावा. धावफलकावर स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. विश्वासची देखील फलंदाजी फार महत्वाची आहे. त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तो कशा प्रकारे कामगिरी करतोय ते आपल्याला पाहायचं. अंकितचा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका, एक सिंगल पाहायला मिळते. तिथे रनआउटची संधी. फलंदाज बाद होतील. विश्वास ही रणनीती आहे मैदानाच्या आत. विश्वासला बाद करायचंय. न्यू बॅटर आहे, जो हार्ड हिटर आहे त्याला मैदानाच्या आतमध्ये आणायचं. फलंदाज बाद. असणं तर गरजेचं आहे, परंतु तुमच्याकडे क्रिकेट खेळत असताना रणनीती देखील असणं फार गरजेचं आहे. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकित आहेत. स्ट्रायकर इनवर फलंदाज जगदीश, मॅन फ्रॉम साडगाव. इथे टाकलेला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे चांगल्या रनआउटची संधी निर्माण होऊ शकली असती. थोडासा खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अंकित. त्याच्या स्पेल मधला अंतिम बॉल स्ट्रायकर इनवर. हार्ड हिटर सचिन आलाय मैदानामध्ये. सचिन फटका त्याचा चांगला होता, परंतु त्याने क्षेत्ररक्षकाला निवडलंय. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 2 बाद. 35. रमेश स्पोर्ट्स साडगाव. संधी दे बॅट डीजे मयूरला. रोहित आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. हे षटक फार महत्वाचं राहील रोहितचं. जयंबे कलंबे त्यांच्या विपक्ष रमेश स्पोर्ट साडगाव. ही लढत मैदानामध्ये रंगत असताना मळेगाव वाट पाहतीये आपल्या समोर कोण येत आहे शेवटच्या लढतीमध्ये. मानाचं करंडक प्लस मॅन ऑफ द सिरीज यासाठी 2 व्हीलर बाईक मात्र आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं जी परंपरा पडली त्याला जपत असताना बिरवाडीकर. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 2 धावा तोपर्यंत नाही रोखू शकणार. 3ऱ्या धावेसाठी नकार दिलाय तो जगदीशने. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 37. चांगली गोलंदाजी लाईनअप देखील आहे सुरेश संघामध्ये. खास करून साडगावच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं फलंदाजी तितकीच ताकदवर आहेत. आतापर्यंत जेवढे सामने जिंकलेत कलंबेने 1 हँडेडली जिंकलेले आहेत, परंतु या मॅच मध्ये चांगली टक्कर देत असताना जगदीश. चांगला खेळ राहिला जगदीशचा. रोहित
रोहितचा चेंडू सुंदर, अप्रतिम, लाजबाब, दर्जेदार, जेवढे काही शब्द असतील तेवढे अपुरे पडतील. या बॉलसाठी पॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करण्याचा प्रयत्न मानस धाडस होता, तो मात्र चकलाय. चांगला चेंडू इथे रोहितने हाताळलाय. इथे बिग हिट आहे, स्लॉट मध्ये आला, पार्किंग लॉट मध्ये लॉंग अप होता, तो फक्त बनला दर्शक. आणि तिथे जेवढे क्षेत्ररक्षक दर्शक होते ते बनलेत या जगदीशच्या फटक्याचे दिवाने. षटकार. कव्हर धाव संख्या सध्याच्या घडीला 43. 10 चेंडू फेस केले, 30 बनवले जगदीशने. अप्रतिम खेळ, 300चा स्ट्राइक रेट आहे. 11 चेंडू फेस केलेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, टॉपेज लागलाय बॉलचा, चेंडू हवेत आहे, डीप फाईन लेगला, तिथे आले क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप झालाय. पाहता पाहता 2 धावा. सचिनने प्रयत्न केलाय तिसऱ्या धावेचा. 3 धावा याही बॉलवर होतील कंप्लीट. वेल रनिंग बिटवीन द विकेट. सातत्यपूर्ण कामगिरी, फिटनेस भरपूर चांगली आहे खेळाडूंची आणि ते पाहायला मिळालं. सचिन सारखा खेळाडू, सचिनकडे पाहिल्यानंतर कोणच म्हणणार नाही की सचिन 3 धावा धावू शकतो, परंतु त्याने त्या मैदानामध्ये धावून पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडवर आला, हार्ड हिटर, बाहुबल्या साडगावचा, त्याच्या पॅटमधून मोठे फटके येतील का? 2 चेंडू शिल्लक, धापलकावर धाव संख्या 46. सचिन, गोलंदाजी मार्कर रोहित, बिग हिट केलाय, मोठा फटका, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर झेल झाला, खेळ खल्लास, फलंदाज बाद. होतील. धावलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 46. 3 बाद 46 धावा धावपलकावर. अंतिम चेंडू शिल्लक. शेवटच्या बॉलवर कशा प्रकारे कामगिरी होते एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये. टीम साडगाव दुसऱ्या बाजूला कमबॅक केलंय चांगलं. मैदानामध्ये गोलंदाज रोहितने शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले, फटका चांगला वैभवच्या बॅट मधून, क्षेत्र खाली निवडलंय, क्षेत्ररक्षकाला भरपूर मोठी चेस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि याच बरोबर साडगाव संघाचं अर्धशतक धावपलकावर कंप्लीट. 50 अप, 50 धावा आहेत. कौतुक. मॅचला होईल सुरुवात. 51 धावांचं लक्ष, 24 चेंडू 51 धावा आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा सोमनाथ खाडे सर यांच्याकडे. धन्यवाद.
जरूर आपण पाहताय स्पर्धा श्रेयसदादा वेखंडे यांच्या सुपीक संकल्पनेतून ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित ही दर्जेदार मानाची अभिमानाची स्पर्धा बिरवाडीकरांच्या स्वप्नातील स्पर्धा आपण एन्जॉय करतायत। इथे पहा मिस टायमिंग, चेंडू हवेत, झेलसाठी प्रयत्न करतायत, फिल्डर येत आहेत चेंडूच्या खाली, झेलसाठी प्रयत्न केले मात्र शेवटच्या मोमेंटला हा चेंडू इथं ड्रॉप झालाय। रनआउट साठी अपील करतायत, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय, चेक केलं जाईल, धोक्याची घंटा वाजली, 51चा पाठलाग, थर्ड अंपायर डिसिजन काय येईल हे आपल्याला पाहायचंय। पहिल्या षटकात आपण आहोत आणि या चेंडूवरती नक्की काय घडलं हे आपल्याला पाहायचंय। यूटीसी लाईव्हचा कॅमेरा कव्हर करतोय आणि अंपायर डिसिजन येस इट इज आउट। लागलेला पहिला 440चा झटका कळंबे टीमला, फलंदाज बाद। विकेट मिळाली आणि आत्मविश्वास वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। इथून संघर्ष वाढलाय, संघर्ष करावा लागेल। कळंबे संघ संघर्षासाठी नक्कीच ओळखला जातो। यंगस्टर आणि युवा खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे,
ताकद लावली जाईल. शेवटच्या मोमेंट पर्यंत क्रिकेटचा सामना कधीही वळू शकतो. 15 बॉल आणि 41 ची गरज, मोठ्या फटक्यांची नितांत गरज इथं बॅटिंग करणाऱ्या कळंबे या टीमला. चांगली मॅच रंगेल. सुरुवातीला धक्के देण्यात यशस्वी. 10 वरती 2 गडी बाद. पहिलं षटक गणेशचं आलं. 10 धावा त्यानं खर्च केल्या. गोलंदाज जगदीश मात्र इथं आग ओकतोय. कुठल्याही प्रकारे धावा घेण्यापासून वंचित ठेवतोय फलंदाजांना. विकेट सुद्धा अर्जित केली. इथं फटका खेचलाय. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. कॅच ड्रॉप. विध्वंसक गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती मारा पाहायला मिळतोय. अचूक जागेवरती फिल्डर तैनात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती होम डिलिव्हरी मात्र स्वीकारली नाही. कॅच ड्रॉप आणि इथं पाहायला मिळतीये चेक करतायत लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अवांतरची 1 धाव येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहताय 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. जगदीश गोलंदाजी मार्कवरनं राईट आर्म राऊंड द विकेट. हा सुद्धा सुंदर चेंडू. स्लोवर वन गती परिवर्तन पाहायला मिळालं. शेवटच्या मोमेंटला फिंगर रोल केले. टप्पा खाल्ला. थोडासा वळण घेत बाहेर निघतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. शांत चाललेलं क्रिकेट. वादळापूर्वीची कदाचित शांतता असावी. अंकित एक विध्वंसक फलंदाज आहे. आपण पाहताय टीव्ही स्क्रीन वरती. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज UTC लाईव्ह वाहिनीचं. इथे पहा मिड विकेटला खेळला. एक टप्प्यावरती पकडलं. धोक्याची घंटा. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकला. मोठा घातपात अपघात. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. कळंबे संघ अडचणीत सापडला आहे. कंबरड मोडून ठेवणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये. जगदीश विषयच्या माध्यमातून हा सामना निश्चितच वन साइड झुकवणारी गोलंदाजी. पहिल्या षटकात 10 आल्या. 10 धावा जमा केल्या. कळंबे या टीमनं आश्वासक सुरुवात दिली होती. 51चा मोठा पाठलाग इथं करायचा आहे. षटक क्रमांक 2 संपलंय. धावफलकावरती आहे 3 बाद 13. थोडीशी नाजूक अवस्था बॅटिंग करणाऱ्या टीम जय आंबे कळंबे या संघाची. 3 बाद 13 समीकरण तुम्ही पाहताय. 12 चेंडू शिल्लक आणि इथून 38 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 12 चेंडू 38 धावा. क्रिकेटचा खेळ अनिश्चितता कुठून कुठून भरलेला हा खेळ आहे. निश्चितच आपण पाहिलं असेल या अगोदर परिवारियर शेरे संघाला 3 चेंडू 3 धावा हव्या असताना सामना जिंकला मळेगाव या टीमनं. जादुई गोलंदाजी केली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो हेमंत पडवळ. इथे ऑन साइडला खेळतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. पकडतील त्या ठिकाणी फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा येतील. स्कोर कार्ड वरती थोडीशी भर घातली जाते. 15 धावा. एक धावेसाठी फार संघर्ष इथं करायला लागतोय. साटगाव संघ विजयाच्या दृष्टिकोनातून कामगिरी पार पाडत असताना इथे पहा पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू ड्रॉप झालाय आणि पकड फेक होईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डला आकार देत आहेत. 17 या आकड्यावरती. 17 पे खतरा. बॅटिंग करणाऱ्या टीम जयांबे कळंबे या टीम साठी सिंगल डबल न माइंड करणार नाहीयेत. सिंगल डबल न नक्कीच आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारे मॅटर करणार नाहीयेत. टीम साटगाव साठी 10 चेंडू आणि 34 ची गरज. सुरेश ओरपिच ऑन साइडला खेळतायत. निश्चितच एक टप्प्यावरती चेंडूला अडवण्यात यशस्वी झालेत. गुड फिल्डिंग. पकडून फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत. टिचून गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. हात खोलून दिले जात नाहीयेत. खोलात चेंडू टाकले जात आहेत. मोठे प्रहार करण्यापासून दूर ठेवलंय.
भरपूर वर्षांचा अनुभव सुरेशकडे. अगदी आम्ही शालेय आणि कॉलेज जीवनामध्ये असताना सुरेश आणि आम्ही जोडीला खेळायचो. तिथून त्याला गोलंदाजी करताना आपण पाहायचो. इथं पहा, अंपायर डिसिजन, ही इज आउट. बॅट्समन रिव्ह्यू. ओके, फलंदाजांचा रिव्ह्यू आहे. अंपायर डिसिजन, ही इज आउट. हाईट फॅक्टर साठी चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी, बॅट्समन आउट. विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025 उद्याचा संपूर्ण शेड्यूलचा जर आपण विचार केला तर एकाहून एक चांगले संघ तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. नितीन तारमळे प्रस्तुत रॉयल स्ट्रायकर शेई आणि त्यांना फाईट करेल टीम छत्रपती स्पोर्ट्स फोपोडी. त्याचबरोबर उद्याच्या दिवसाचा पहिला सामना बरोबर 9 वाजता चालू होईल. आपण जर ऑनलाईन आम्हाला ऐकत असाल, सामने पाहत असाल तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण अगदी वेळेत रिपोर्टिंग करायचं आहे. सामना क्रमांक 2 तुम्ही एन्जॉय कराल. जितू पाटोळे, नरेश पाटोळे, राम पाटोळे आणि टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून त्यांना फाईट करेल नारायण कंपनी आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव. सामना तिसरा असेल कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स दसई मुसाभाई आणि टीम फाईट करेल टीम के के स्टार ठुणे, अर्थातच स्टार खेळाडू जगनभाई वेखंडे आणि टीम. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 6 चेंडू 29 ची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात काहीही घडू शकतं. अगदी याच मैदानावरती आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिलं असेल. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना घरच्या मैदानावरती बिरवाडी संघानं सामना गमावलाय. चमत्कार कधीही घडू शकतो आणि हा चमत्कार इथे घडेल का? जय आंबे कळंबे या टीमसाठी इथं चांगला टाकलाय. निश्चितच आठवण करून दिल्यानंतर एक क्षण आम्हाला विसरायचेत. प्रतीक भाई आणि बाळादादा एकमेकांशी चर्चा करतायत. कदाचित तानाजी भाऊंना पुढे चाल द्यायची होती. चांगला डीजे त्यांचा वाजला पाहिजे, स्पर्धा गाजली पाहिजे, या अनुषंगाने त्यांना आम्ही विजय मिळवून दिला, अशी चर्चा या ठिकाणी आम्ही करतो आहोत. बरोबर आहे. भरपूर वर्ष ते सुद्धा संघर्ष करतायत. आता मात्र ते क्वालिफाय झालेत. डीजे जोरदार वाजतोय. व्हाईट बॉल
सामना आपण पाहताय 4 चेंडू आणि 27 ची गरज. एखादा चमत्कार जर इथे आला तर जय अंबे कळंबे संघासाठी हा सामना फिरू शकतो. मात्र जर वैद्य चेंडू फेकले गेले तर सामना साटगाव संघानं जवळजवळ खिशात टाकलाय असं म्हणायला हरकत नाही. मळेगाव टीम आपला कॅप्टन त्वरित या ठिकाणी आलेले आहेत. ओके, वेलकम. मळेगाव संघानं आज इम्प्रेस केलं. भरपूर दर्जेदार सामने आज पाहिले. एकाहून एक चांगले उलटफेर या मैदानावरती आपण पाहिलेत. इथे पहा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू येतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी धनाजीवरती आणि चांगली गोलंदाजी. लेगबाईचा इशारा येतोय. एक धाव येईल. धावफलकावरती जोडतायत. मात्र हा सामना ऑलमोस्ट खिशात टाकलाय रमेश स्पोर्ट्स साटगाव या टीमनं. इथे प्रहार केलाय. फटका चांगला आहे आणि टायमिंग सुद्धा चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. चला रमेश स्पोर्ट्स साटगाव टीम आपण कॅप्टन पाठवा. 2 मिनिटं आपण विश्राम जरूर करा. आणि मळेगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉस कक्षामध्ये या. बरोबर घड्याळामध्ये 4:43 होत आहेत. सामना लख प्रकाशात झाला पाहिजे. आपल्या दोन्ही संघांना कुठल्याही प्रकारे बॅड लाईनचा इम्पॅक्ट नको. दोन्ही संघ भरपूर संघर्ष करणारे संघ आहेत. सुरेश एकदा येऊन भेटून जा भावा. जबरदस्त मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू आणि 33 धावांची तुफान इनिंग ज्यानं साकारली आणि या सामन्याचा विजयाचा हकदार बनतोय साटगाव संघाचा खेळाडू आहे स्टार प्लेयर जगदीश विशे. मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूयात आणि कॅप्टन आपण सुद्धा लगेच या. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील.